गाय बघा आता कंप्लीट आज गायला 9 महिने 10 दिवस झाला आहे. गाय येण्याची शक्यता आहे. गायची स्तनामध्ये चीक उतरलेला आहे. गाय येल्याच्या नंतर गायच्या वासराला पोटभर चीक पाजवायचा, जेणेकरून चीक पोटभर पाजवल्यावर म्हणजे वजनाच्या 10% चीक पाजवला तर गायच्या वासरामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत आणि चांगली तयार होते आणि वासरू कुठल्याही आजारास बळी पडत नाही. त्याच्यामुळं गाईचं वासरू जन्मल्याबरोबर गाईच्या वासराला चांगला जास्त प्रमाणात चीक पाजवायचा, जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती वाढेल व वासरू तंदुरुस्त बनेल. चीक कधी कमी पाजवायचा नाही. निरोगी आणि सदृढ शक्तिवान वासरू बनवण्यासाठी गोरा असो या काळवड असो त्याला आपण चीक पोटभर पाजवायचा. आज गाय आमची येण्याची 100% शक्यता आहे. तिचे येणाऱ्या गाईमधच्या चलिंत्रामध्ये बसूट करणे, तिची हालचाल जरा वेगळी झालेली असते. गाय पालन करत असताना हा अनुभव महत्त्वाचा आहे. गाय ह्याच्या जवळ आल्यानंतर गाभण असल्या 9 महिन्याच्या पुढं पुढे गाईला स्वतंत्र बांधायचं. सूर्यप्रकाशात मोकळं स्वच्छता दाटीत बांधू नये, जेणेकरून गाईला त्रास होईल, वासराला पण त्रास होईल. याच्याकरता ही टिप्स महत्त्वाचे आहेत गाय पालन करताना. आणि मुक्त संचार गाय पालन पद्धतीने आम्ही करतो. असा हवेशीर मुक्त बांधलेला आहे. थंडी ऊन वारा यापासूनसुद्धा गाईचा बचाव आम्ही साध्या सिंपल पद्धतीने कोटा बनवून करतो. आता सध्या उघड्यावरती बांधलेलं गाईला, पण गाय हे खूप महत्त्वाची आहे. गाईला जेवढं त्रास होणार नाही, तिनं ट्रेसमध्ये येणार नाही, तेवढं दूध जास्त येणार. वासरूसुद्धा निरोगी आणि चंचल बनणार. गाय पालनामध्ये अशा काही गोष्टी पाळाव्या लागतात. तर गाय पालन हे करत असताना गाय पालनामध्ये खूप महत्त्वाच्या